दिवस 10वा आहे. शुभ सकाळ मित्रांनो, माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता सकाळ सकाळ उठून मी आलेलो, खाली बघू शकतो शटर वगैरे उघडलं नाही अजून हॉटेल बंदच आहे. आणि आता अंधाराचं मित्रांनो बघू शकतो बाहेर वगैरे. आता वाजले मित्रांनो 5:30. 5:30 वाजता आलेलो मी खाली. आता पहिली गोष्ट, आता डायरेक्ट खालच्या हॉटेलला जाऊ आपण तिकडं. आता तिकडे काय चाललंय काय नाही तिकडे बघू जाऊ. चला मित्रांनो, आता खूप थंडी वाजते बाहेर मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला सकाळची. आणि मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा 9वा दिवस आहे. आता मित्रांनो चला खालच्या हॉटेलला काय चाललंय काय नाही बघू. जर आता मी गावात जाणार आहे. आता मित्रांनो गावात काय जाणार रिझन हे आहे, मला बाहेर पडायला जायचं आहे मंदिरात. आमची इथं 2-3 मंदिर आहे, तिकडे पाय पडायला जायचं आहे मित्रांनो. तुझं आता मी जाणार आहे गावात मित्रांनो. चला मित्रांनो पडत येतो दुकानामध्ये, दाखवतो. 7:10 आता मी आलेलो हॉटेलवरती मित्रांनो. म्हणून दादा पाणी मारत होता हॉटेलवरती आलेलो मित्रांनो. तिकडे बघू शकता. आता पिंटू दादा वडापाव सोडतो. सकाळ सकाळ मस्त लाटे मारून इकडे स्टॉक मारणं चालू आहे मिसळ भावचं. आणि इकडे आता विशाल दादाने लिंबू वगैरे कापलेलं आहे. तिकडे बेळचं पण सेटअप लागत आहे. बघू शकता इकडे सगळं. आता मित्रांनो हे सगळं झालं. मी कस्टमर थोडेफार द्यायची चालू. आता दादा मी कांदे कापाय घालणार आहे. आता कांदा आणा जाणार तिकडे मी आता मताला. आणि आता त्याला कांदा कापाय घ्यायचा आता मला. मी आणि विशाल दादा चला दाखवतो. कांदा कापून झालं मित्रांनो. कांदा कापून झालेला बघू शकता. इकडे बघू शकता. आज जरा कमी कापलं थोडंसं, काढलं सोडलेलंच नव्हतं जास्त. इथं बघू शकता मित्रांनो कापलेलं आहे. आज फक्त 4 ते 5 पिशव्या, एवढे नाही जास्त. 5 ते पिशव्या. आणि इकडे दोन्ही गबाळ फुल करून ठेवलेले तिकडे तिकडे स्टॉक बघू शकता मित्रांनो. इकडे कांद्यांचा स्टॉक आहे फुल. आता इकडे भजी वगैरे पण काढलेले आहेत. मोठं आहे बाई. अर्धा किलो 1 किलो. तर मित्रांनो चला आपण बाहेर जाऊ. बघू शकता बाहेर पण गर्दी कमीच आहे. इकडे स्टॉक बघू शकता फुल स्टॉक आहे. म्हणते काही सोडत नाही तिकडे बघायचं. हा टाका तिकडे बघायचं असलं मुले बरोबर आहे का. वाजले आहे 9:30 वाजून गेलेले आहेत. 10 वाजलेत आता. आता मी मम्मीला आणायला चाललेलं आहे. आणि पप्पा आलेले तिकडं. कांदे वगैरे कापून झालेलं आमचं. जरा तिथं थांबला. आता मम्मीला आणायला आलेलं. चला आता मम्मीला घेऊन जाऊ खालच्या हॉटेलला. मित्रांनो मम्मीला घेतलेले आहे आता खालच्या हॉटेलला चाललेलं घेऊन. तिचं पण गॉगल वगैरे घातले ऐकत बघू शकता. मम्मीला घेऊन खालच्या हॉटेलला चालले. पप्पा पण तिकडे. चला आता तिकडे स्टॉक मारून थोडा जाऊन आपण हॉटेलला आलेलो आहे थोड्या वेळामध्येच. अगं पप्पा इथं आहे लगेच आलेलं वरती. बघू शकता मित्रांनो किचनमध्ये आल्यानंतर इकडं स्टॉक चाललेला बघू शकता. स्टॉक मारणं चाललेलं बस घेऊन चाललेलं सगळं. स्टॉक मारणं चाललेलं दुपारचं. ठीक आहे बघू शकता. आता मित्रांनो दरवेळीच थांबणार आहे मी. सांबार बनवायचं बघू शकता. तयारी केलेली सांबार बनवतो चालू करून चालू दाखवतो मित्रांनो. आणि बाहेर आता किचनला इकडं वाटतं मला. हे बघू शकता स्पेशलचे ऑर्डर लागले ते मस्त कडक बघू शकता. फुल दाबून स्पेशलचे ऑर्डर बघू शकता. स्पेशल पिकअप चालू आहे. आणि इकडे पार्सलचे पण ऑर्डर चालू आहे. फुल गर्दी बाहेर पण कमीच आहे जास्त पण नाही. निकारा मिसळचं मित्रांनो सॅम्पल बनवून झालेलं म्हणून मी तेवून जरा काउंटरला थांबले. पप्पा जरा बाहेर लक्ष द्यायला. आणि आता इथं काका आलेलं. काकाला हँडओव्हर केलं. आता मी परत चालू आहे मित्रांनो खालच्या हॉटेलला. पप्पा बाहेर बघतात थोडेसे. आणि इकडं ऑर्डर पण आलं पार्सल 7 सुट्टे मिळेल 8 सुट्टे मिळायचे ते रेग्युलर कस्टमर. चला आता खालच्या हॉटेलला जाऊ. तिकडे काय चाललंय का नाही बघू. चला हॉटेलला आलेलो म्हणून आता बघू शकता कांदा भजी सोडतोय बघू शकता. कस्टमर पण कमी आणि माझी बहीण रडती आहे बघू शकता.
तर विशाल दादा पण इकडं आणि मावशी वगैरे इकडे स्टॉक मारतात ते फुल. दाबून स्टॉक मारणं चालू आहे. तशी गर्दी पण कमी बघू शकता, एवढी नाही गर्दी. आता बघू शकता मी इकडे काउंटरवरती बसलेला आहे. 2 hours later. तर आता वाजले मित्रांनो 6 वाजून 10 मिनिटं झालेले, 15 मिनिटं झाले ते. आणि मम्मी काय आली नव्हती म्हणून मी पप्पांना फोन केला. मग पप्पांना तिथं थांबवलं. आता मी चाललो मित्रांनो थोडा वेळ रेस्टला. तर सकाळपासून मित्रांनो कुठंच नाही गेलो, कुठंच नाही इथंच आहे. रेस्टला पण नाही गेलो. साधं जास्त जरा रेस्ट म्हणजे कसं तोंड हात दोन्ही याला पण नाही गेलो. आता तोंड हात घेऊन येणार जरा थोडं रेस्टला जाणार आहे. मग त्यानंतर मंदिरात पण जायचं. चला आता मित्रांनो थोड्या वेळानंतर भेटू आपण मंदिरात पाय पडायला फ्रेश होऊन थोडंसं. तर मंदिरात जाणार आहे मित्रांनो. तर आपण हॉटेलवरती भेटू. अरे चला जाऊन आलेलो आहे मी, मंदिरात गेलेलो जरा. तर हॉटेलवरती चाललो आहे. चला हॉटेलवरती जाऊन बघू काय चाललंय काय नाही. आता मी खालच्या हॉटेलला आलेलो आहे. बघू शकता मम्मी वगैरे इकडं स्टॉक वगैरे फुल आहे. आपल्या इकडे त्या पुन्हा आता इकडे आपलं तो सकाळ आता मला विचारत होता. ठीक आहे सर उधर ही जाणार, कुछ हरकत नाही. दादा बोलेंगे वैसा होता है सब. म्हणू शकता आता मम्मी त्या फोनवरती जरा सकाळपासून फोन नसतो हातात. इकडं भेळ बनवणं चालू आहे. बघू शकता आता कांदे गेलेला आहे, ऑनियन गेलंय, आता मटकी गेली आहे बॉईल केलेली, आता बुंदी गेलेली तेलामध्ये फ्राय केलेली, आता धनिया गेली शेतातून उगवलेली, तर शेव गेली आहे परत तेलातली फ्राय केलेली. आणि आता परत एक मिरचीचा ठेसा येतोय, तो झाडाला उगून त्याच्यानंतर आम्ही त्याला मिक्सरमध्ये काटून तो ठेसा म्हणतो. हे मिरच्या झाडाचं आणि लिंबू आहे झाडाचं. बघू शकता अशा प्रकारे आमची सुके मटकी रेडी होते मित्रांनो. आता बघू शकता इकडं आतमध्ये सगळं स्टॉक वगैरे लावणं चालू आहे. तशी गर्दी पण कमी आहे. एवढी फार तर ना आता इकडे लावालावी करायला लागणार आता दरवेळेस. बघू शकता मित्रांनो, बघू शकता हॉटेल बंद केलेलं आहे. आणि आता आपण वरच्या हॉटेलला जाऊ आणि तिकडे भेटू. चला मित्रांनो, मम्मी पण आता मम्मीला घेऊन पण जायचं तिकडं. चला मित्रांनो, आता मी खाली आलेलो वरच्या हॉटेलला. वरच्या हॉटेलला आलेलो आहे. किचनमध्ये आलेलो मी इकडं. इकडे बघू शकता कांदे सोलणं चालू होतं. इकडे बघू शकता मित्रांनो. आणि इकडं आपलं ऑर्डर मारणं चालू होतं सगळं. 1 मिनिट सर. बघू शकता आता इकडं ऑर्डर वगैरे मारणं चालू होतं. ऑर्डर मारणं चालू होतं आता सगळं. इकडे रोटीची, इकडे याची कोणची भाजी? पनीर अंगारा. पनीर अंगारा स्पेशल डिश. पनीर अंगारा ही स्पेशल डिश आहे आमच्याकडं. ती आता जाणार आहे, त्याची ऑर्डर आलेली. आता ती झाल्यावरती ती जाताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो. फक्त आता 5 मिनिटं लागणार. बघू शकता मित्रांनो आता ऑर्डर चाललेली, तिथं स्टॉक लावलेला आहे. तर मित्रांनो ब्लॉग बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आता मी चाललो आहे झोपायला मित्रांनो. उद्या भेटू आपण नवीन ब्लॉग सोबत. बाय मित्रांनो. शुभरात्र मित्रांनो. उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. दिवस 10वा संपला आहे.